गृहिणींसाठी काही प्रेरणादायी मराठी सुविचार. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता आपल्यातच आहे. आजपासून नवीन सुरुवात करा. दुसरे, सातत्य आणि जिद्द. यशासाठी सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक आहे. काहीतरी करण्याची जिद्द असेल तर मार्ग आपोआपच मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. अडचणींना सामोरे जाताना नेहमी सकारात्मक राहा, कारण त्यास तुमच्या यशाच्या किल्ली आहेत. तुमचे महत्त्व ओळखा. तुमच्यामध्ये असलेली ताकद आणि क्षमता कमी लेखू नका. तुम्ही घरासाठी एक आदर्श गृहिणी आणि खरी हिरो आहात. तुमचा आजचा दिवस भूतकाळातील वाईट गोष्टीमुळे खराब करू नका, म्हणजे जीवन नक्कीच चांगले राहील. स्वप्न पहा आणि ती पूर्ण करा. करण्यासाठी कठोर परिश्रम करा, कारण कठोर परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी सकारात्मक राहा, कारण त्यास तुमच्या यशाच्या गुरुकिल्ली आहेत. आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी शक्य होतात आणि संघर्षातून सामर्थ्याची खरी ताकद होते. हे देखील प्रेरणा देतात. इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. आज पहाटे श्री महाराजांची पूजा करताना वेगळेच अनुभव आले. आजचा विषयच असा होता की रिक्त तू व्यक्त मी. तोंडाने नामस्मरण पण मनात नेहमीचाच गोंधळ. मन काही केल्या एकाग्रतेच्या वाटेवर चालायला तयार नव्हते. काळजी, उदासीनता, चंचलता या शत्रुरूपी मित्रांना कवटाळून बसले होते. जसे की गुळाला मुंगळे लागतात तसे. मला वाटले महाराजांनी मला सर्व काही दिले. आता अजून काही इच्छा असेल तर तेही देतील, पण नेटाने नामस्मरण करायला हवे. चंद्रशेखर गोखलेंची चारोळी आठवली. मंदिरात जाऊन लोक वेड्यासारखे वागतात. 4-2 आणे देऊन काही पण मागतात. खरंच आपल्या झोळीत देव सुख दुःखाचे दान टाकत असतो. आम्ही मूढमती सुख सारून दुःखाला कवटाळून आपण नम्रतेने कधी त्याच्या समोर व्यक्त होत नाही. नाम महिमा कळायला आपण रामासाठी हनुमंत झाले पाहिजे. स्वतःची ओळख पुसून श्रीरामदूत ही पदवी मिळवायला अनन्य शरणभाव लागतो. भगवंत ही त्याच्या भक्ताला पारखत असतो. जशी श्रीकृष्णाने पांडवाची परखड परीक्षा घेतली. प्रत्येक संकटात टाकणाराही तोच आणि तारणाराही तोच. कुंभाराच्या भट्टीत तावून सुलाखून जे मटके पक्के होते ते भगवंत भक्तीस पात्र ठरते. हे सर्व माहीत असूनही आपण बेमालूमपणे त्याचे अस्तित्व नाकारतो आणि आपलेच षड्रिप त्याच्या पुढे व्यक्त करतो. तेव्हाही तो शांत असतो. अजून कच्चं मडकं आहे म्हणून रिक्त व्हायला कचरत नाही. तोच भगवंत जो सहस्र बाहूंनी भरभरून प्रेम देतो. आपणही आपल्या कुवतीप्रमाणे विनम्र भावाने शरण गेल्यास व्यक्तते